4 युनिट स्टडी करायचं. युनिट नंबर 3, 4, 5 अँड 6 प्रत्येकाला वेटेज किती असेल? 15, 16 किंवा 17, 18 असं वेटेज असेल. ओके, सो अँड इट कन्सिस्ट ऑफ 70 मार्क्स अँड यू नो दॅट आउट ऑफ 70 मिनिमम तुम्हाला किती मार्क्स पाडायचे? 28 मार्क्स तुम्हाला मिनिमम मार्क्स पाडायचे आहे टू पास दिस सब्जेक्ट. ओके, so without wasting of time, we'll start unit number 3, name is Fourier series. Okay, now why we go for this Fourier series? तर काय basically if you want to study the signal in frequency domain, जर तुम्हाला सिग्नल हा फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये स्टडी करायचा असेल म्हणजे त्याचे if you want to plot the spectrum or if you want to find the peaks of the signals and if you want to study the signal in frequency domain, तर तुम्हाला Fourier transform चा यूज करायला लागतो. ओके, नाउ युनिट नंबर 3 consists of Fourier series and unit number 4 consists of Fourier transform. So we'll study Fourier series in unit number 3 first. आता बघा Fourier series मध्ये इम्पॉर्टंट काय काय पॉइंट्स आहेत. तर कंटेंट्स कुठले आहे? पहिला आहे बेसिक ऑफ Fourier series, नंतर रिप्रेझेंटेशन ऑफ Fourier series ऑफ पिरियॉडिक कंटिन्युअस टाइम सिग्नल. एक गोष्ट लक्षात ठेवायची की Fourier series हे फक्त आपण जे सिग्नल्स पिरियॉडिक आहेत त्या सिग्नल साठी आपण Fourier सिरीजचा यूज करू शकतो. ओके, सो द सिग्नल्स विच आर पिरियॉडिक ऑफ देम ओनली वी कॅन फाइंड द Fourier सिरीज. आता म्हणजे सिग्नल्स नॉन पिरियॉडिक आहेत त्याच्यासाठी आपण Fourier ट्रान्सफॉर्म कडे जाऊ. ते आपण युनिट नंबर 4 मध्ये शिकणार आहोत. ओके, नंतर आहे डिरेक्टली कंडिशन्स फॉर एक्झिस्टन्स ऑफ Fourier सिरीज. अशा काय कंडिशन्स आहेत की त्या कंडिशन्स साठीच फक्त Fourier सिरीज एक्झिस्ट होतो, तो एक पॉइंट आहे. नंतर ऑर्थोगोनॅलिटी म्हणून एक कन्सेप्ट आहे. अँप्लिट्यूड आणि फेज रिस्पॉन्स कसा प्लॉट करायचा सिग्नलचा. नंतर Fourier सिरीजचे बेसिकली 2 टाइप्स आपण स्टडी करणार आहोत. एक आहे ट्रिग्नोमेट्रिक, एक आहे एक्सपोनेन्शियल. नंतर प्रॉपर्टीज ऑफ Fourier सिरीज आणि एक गिब्स फेनॉमेनॉन म्हणून कन्सेप्ट आहे. हे बघा, हे जे पॉइंट्स तुम्हाला इथे दिसत आहे सेम पॉइंट्स वरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येतात. म्हणजे काय, प्रॉपर्टीज ऑफ Fourier सिरीज वरती एक क्वेश्चन असेल, नंतर ऑर्थोगोनॅलिटी वरती न्यूमरिकल वर क्वेश्चन असेल, किंवा फाइंड ट्रिग्नोमेट्रिक Fourier सिरीज, फाइंड एक्सपोनेन्शियल Fourier सिरीज. ओके, हे जे पॉइंट्स आहे हेच पॉइंट तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. एवढे पॉइंट्स प्रिपेअर झाले तरी तुमचा युनिट नंबर 3 प्रिपेअर होऊन जाईल. ओके, हा, आता या युनिट साठी तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं जे आपण आधीच्या युनिट्स मध्ये शिकलेलो आहे. तर बेसिक जे सिग्नल्स आहेत ते आपण शिकलेलोच आहोत. युनिट स्टेप सिग्नल, रॅम्प सिग्नल, स्क्वेअर वेव्ह सिग्नल. ओके, ते तुम्हाला माहिती असणं पाहिजे. नंतर फॉर्म्युलेस ऑफ इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, बाय पार्ट्स हे तुम्हाला माहिती पाहिजे असेल. नंतर कंटिन्युअस टाइम सिग्नल काय आहे, डिस्क्रीट टाइम सिग्नल काय, व्हॉट आर द एलिमेंटरी सिग्नल्स, पिरियॉडिक सिग्नल्स, पिरियॉडिक सिग्नल म्हणजे काय, इव्हन अँड ऑड सिग्नल म्हणजे काय, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आणि त्याचे एक्सपान्शन आणि इंटिग्रेशन फॉर्म्युले. तर सिग्नल अँड सिस्टम मध्ये ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला शेवटच्या युनिट पर्यंत लागणार आहेत. त्यामुळे व्यवस्थित फॉर्म्युले तुम्ही प्रिपेअर करायचे. ओके, आता हे जे Fourier सिरीज आहे बेसिकली इट वॉज इन्व्हेंटेड बाय जोसेफ Fourier, सायंटिस्ट होता, फ्रेंच मॅथमॅटिशियन, विच शोन दॅट एनी पिरियॉडिक नॉन सायनोसॉइडल सिग्नल कॅन बी एक्सप्रेस ॲज अ लिनियर वेटेड सम ऑफ हार्मोनिकली रिलेटेड सायनोसॉइडल सिग्नल. आता थोडक्यात याचं मिनिंग काय आहे की आपण कुठलीही पिरियॉडिक वेव्ह फॉर्म जर असेल वी कॅन एक्सप्रेस दॅट पिरियॉडिकल वेव्ह फॉर्म इन टर्म्स ऑफ साइन अँड कोसाइन. So Fourier series, the representation can be obtained only for periodic signal. बघा इथे what it is mentioned, we can obtain Fourier series only for the signals which are periodic. Okay, it is used to perform frequency domain analysis of signal. जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये सिग्नल स्टडी करायचा आहे तर तुम्हाला बेसिकली you have to go for Fourier. Okay, it is used to study various frequency components present in the signal. मग तुम्ही वेगवेगळे फ्रिक्वेन्सी कंपोनेंट्स डिटरमाइन करू शकता, त्याचा अनालिसिस करू शकतात युजिंग Fourier series. ओके, हा, नंतर आपण मॅग्निट्यूड अँड फेज ऑफ व्हेरियस फ्रिक्वेन्सी कंपोनेंट फाइंड करू शकतो किंवा तो प्लॉट करू शकतो. आता सगळ्यांना माहिती आहे की मॅग्निट्यूड रिस्पॉन्स जर फाइंड करायचा असेल सो व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ मॅग्निट्यूड रिस्पॉन्स? इट इज under root of real part square plus imaginary part square. This is the formula to find the magnitude. And how you find phase? Phase म्हणजे काय? Theta. So what is formula of phase? Tan inverse of imaginary part upon real part. So you have to remember this formula. To find magnitude, formula is under root of real part square plus imaginary part square.
and theta we can obtain as tan inverse of imaginary part upon real part. Okay, the plot of magnitude versus frequency is known as magnitude spectrum. आता spectrum म्हणजे काय? It is the plot of magnitude on y-axis, frequency on x-axis. So plot of magnitude versus frequency is called as spectrum. Okay, and the plot of phase versus frequency. जर आता आपण y-axis ला थीटा म्हणजे फेज प्लॉट केला, x-axis ला फ्रिक्वेन्सी प्लॉट केली, तर त्या प्लॉटला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज फेज स्पेक्ट्रम. इट इज कॉल्ड ॲज फेज स्पेक्ट्रम. तर तुम्हाला ज्यावेळेस विचारतात फाइंड द एक्सपोनेन्शियल फोरियर सिरीज, मग त्याच्यासोबत ते विचारू शकतात की ऑल्सो स्केच द मॅग्निट्यूड अँड phase spectrum. Okay, the study of signals and systems using sinusoidal representation is termed as Fourier analysis. तर हे जे आहे in terms of sinusoidal representation जे आपण करतो सिग्नलचं, that we can do with the help of Fourier analysis. Now see this waveform. Now periodic signal is one which repeats itself periodically over t from minus infinity to plus infinity. Already we have studied in unit number 1. The signal which repeats after same time duration. बघा इथे time duration t आहे. सेकंड सायकलचा पण टाइम ड्युरेशन काय आहे? t. म्हणजे काय? युअर वेवफॉर्म और सिग्नल इज रिपीटिंग आफ्टर सेम टाइम ड्युरेशन. आपण ही कंडिशन बघितली होती. इफ x of t is equals to x of t plus t. If your signal is repeating after same time duration, then we used to say that signal is periodic. तर फोरियर सिरीज साठी आपण फक्त कुठले सिग्नल्स घेणार आहोत जे सिग्नल्स पिरियडिक आहेत, त्या सिग्नलचे आपण फोरियर सिरीज फाइंड करणार आहोत. ओके, सो दिस इज वन ऑफ द वेवफॉर्म. मग ते वेवफॉर्म ट्रायंग्युलर पण असू शकते. इट कॅन बी ट्रायंग्युलर वेवफॉर्म विच इज पिरियडिक. ओके, सो अगेन सी हियर फोरियर सिरीज ऍप्लिकेबल ओनली फॉर periodic signals. आता continuous time CTFS म्हणजे काय? Continuous time Fourier series. It is applicable to continuous time signals. So जे signals CT डोमेन मध्ये आहे त्यासाठी आपण काय यूज करणार? CTFS, Continuous Time Fourier Series. आता जे सिग्नल डिस्क्रीट आहेत त्यासाठी आपण काय यूज करतो? डिस्क्रीट टाइम फोरियर सिरीज. बट इन आवर सिलेबस वी आर गोइंग टू स्टडी ओनली कंटिन्युअस टाइम फोरियर सिरीज. मग आता कंटिन्युअस टाइम फोरियर सिरीजचे दोन प्रकार आहे बघा. ट्रिग्नोमेट्रिक, एक आहे ट्रिग्नोमेट्रिक और कॉम्पॅक्ट फॉर्म म्हणतो त्याला आपण, और क्वाड्रेचर फोरियर सिरीज. ट्रिग्नोमेट्रिक और कॉम्पॅक्ट फॉर्म ऑफ फोरियर सिरीज किंवा याला क्वाड्रेचर फोरियर सिरीज म्हणायचं. आता याचा जो स्पेक्ट्रम असतो ट्रिग्नोमेट्रिकचा तो काय असतो? सिंगल साइडेड. तो स्पेक्ट्रम काय असतो? सिंगल साइडेड स्पेक्ट्रम. आता सेकंड जो टाइप आहे तो आहे कॉम्प्लेक्स और एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फोरियर सिरीज. कुठला आहे तो? कॉम्प्लेक्स आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फोरियर सिरीज. जर तुम्ही त्याचा स्पेक्ट्रम जर बघाल तर तो असतो डबल साइडेड. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक स्पेक्ट्रम ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फोरियर सिरीज अँड स्पेक्ट्रम ऑफ एक्सपोनेन्शियल फोरियर सिरीज, सो यू कॅन एबल टू गिव्ह द आन्सर दॅट spectrum of trigonometric Fourier series is single sided, spectrum of exponential Fourier series is double sided. आता एक्झाम मध्ये एक न्यूमरिकल 100% येतो, एक तर ट्रिग्नोमेट्रिक वरती किंवा एक एक्सपोनेन्शियल वरती. ऑर मध्ये तो क्वेश्चन असतो. एका क्वेश्चन मध्ये ट्रिग्नोमेट्रिकचं एक्झाम्पल असेल आणि त्याला ऑर जो क्वेश्चन असेल त्या क्वेश्चन मध्ये एक्सपोनेन्शियलचा क्वेश्चन असेल. तर दोघंही तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचे. ओके, हा. सो द फोरियर. आता हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा येतो 4 मार्क्स साठी. व्हॉट आर द कंडिशन्स फॉर एक्झिस्टन्स ऑफ फोरियर सिरीज, किंवा त्याला काय म्हणायचं? डिरिक्लेट कंडिशन्स. ओके, क्वेश्चन काय येतो? एक्सप्लेन द डिरिक्लेट कंडिशन्स फॉर एक्झिस्टन्स ऑफ फोरियर सिरीज, और वी कॅन सिम्पली कॉल व्हॉट आर द कंडिशन्स फॉर द एक्झिस्टन्स ऑफ फोरियर सिरीज. ओके, आता बघा. सो व्हेरी फर्स्ट कंडिशन इज दॅट सिग्नल एक्स ऑफ टी, सिग्नल एक्स ऑफ टी इज वेल डिफाइंड अँड सिंगल व्हॅल्यूड. त्या सिग्नलची काहीतरी सिंगल व्हॅल्यूड असली पाहिजे. इट शुड बी अ सिंगल व्हॅल्यूड सिग्नल. तर तुम्ही फक्त लक्षात ठेवा सिग्नल एक्स ऑफ टी शुड बी सिंगल व्हॅल्यूड. ही पहिली कंडिशन आहे कशाची? एक्झिस्टन्स ऑफ फोरियर सिरीज. सिग्नल एक्स ऑफ टी शुड बी सिंगल व्हॅल्यूड सिग्नल. ओके, आता सेकंड कंडिशन काय आहे? Signal x of t must have only a finite number of discontinuities in the given period t0. आता सपोज असा सिग्नल मी ड्रॉ केला, हा एक वेवफॉर्म आहे बरोबर.
हाच बघा, ही दिस इज युअर फर्स्ट सायकल. आता इथे बघा, एका सायकल मध्ये 0, सपोज मी इथे व्हॅल्यूज दिले 0 to 1. 0 to 1 ला व्हॅल्यूज 1 आहे, 1 to 2 ला व्हॅल्यू -1 आहे. म्हणजे काय, तिथं डिसकंटिन्युटीज कमी आहेत. ओके, सो द सिग्नल x ऑफ t मस्ट हॅव ओनली अ फायनाइट नंबर ऑफ डिसकंटिन्युटीज इन द गिवन पिरियड t0. तर शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, सिग्नल x ऑफ t मस्ट हॅव फायनाइट नंबर ऑफ डिसकंटिन्युटीज. आता थर्ड कंडिशन काय आहे, the signal x of t must have a finite number of positive and negative maxima in a given period t0. इथे बघा, एक सायकल जर कन्सिडर केली तर एकच पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि एक नेगेटिव्ह हाफ सायकल आहे. सो there is a finite number of positive and negative maxima and minima in the given period t0. And last condition is that हा जो सिग्नल आहे x ऑफ t इट मस्ट बी ऍब्सोल्युटली इंटिग्रेबल. ऍब्सोल्युट इंटिग्रेबल म्हणजे काय, इंटिग्रेशन x ऑफ t dt याची व्हॅल्यू काहीतरी फायनाइट व्हॅल्यू असते. म्हणजे काय, इट शुड बी लेस दॅन इन्फिनिटी. अशी जर कंडिशन असेल आपण त्याला म्हणतो सिग्नल इज ऍब्सोल्युटली इंटिग्रेबल. तर बघा, ह्या 4 कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण की हा थेरी क्वेश्चन आहे. 100% हा पण क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये येतोच. व्हॉट आर द डायरेक्टली कंडिशन्स ऑफ एक्झिस्टन्स ऑफ फोरियर सिरीज. तर शॉर्ट मध्ये कसं लक्षात ठेवायचं की इट शुड बी सिंगल व्हॅल्यूड. सेकंड, मिनिमम डिसकंटिन्युटीज असल्या पाहिजे तुमच्या पिरियोडिक सिग्नल मध्ये. थर्ड मध्ये इट शुड हॅव फायनाइट नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह मॅक्झिमा. आणि फोर्थ कंडिशन काय आहे, तुमचा सिग्नल इट शुड बी ऍब्सोल्युटली इंटिग्रेबल. ओके, तर हा क्वेश्चन काय आहे तुमचा, डायरेक्टली कंडिशन्स फॉर फोरियर सिरीज. आता बघा, कधी कधी सेम क्वेश्चन ते फोरियर ट्रान्सफॉर्म मध्ये पण विचारतात. मग तिथे पण ह्याच तुम्हाला प्रॉपर्टीज लिहायच्या. हेच आन्सर तुम्हाला फोरियर ट्रान्सफॉर्म मध्ये पण लिहायचं युनिट नंबर 4 मध्ये. इज इट क्लिअर? हा, आता अजून एक कन्सेप्ट जो तुम्हाला सांगितलं होतं, ऑर्थोगोनॅलिटी. ओके, आता तुम्ही वेक्टर्स स्टडी केला असेल 11वी-12वी मध्ये, बरोबर. तर 2 वेक्टर्स या ऑर्थोगोनल वेक्टर्स आहेत असं आपण कधी म्हणतो की ज्या वेळेस त्यांच्यामधलं डॉट प्रोडक्ट, बघा सपोज एक वेक्टर आहे, बी एक वेक्टर आहे, आणि जर त्यांचं डॉट प्रोडक्ट 0 असेल तर आपण काय म्हणतो की वेक्टर्स ए अँड बी आर ऑर्थोगोनल. और 2 वेक्टर मधला अँगल जर 90 डिग्री असेल तर वी यूज टू से वेक्टर ए अँड बी आर ऑर्थोगोनल. ओके, बट इन दिस केस आपल्याला सिग्नल्स फाइंड करायला लागतात. 2 सिग्नल एका इंटरवल मध्ये ऑर्थोगोनल आहे की नाही हे तुम्हाला विचारतात पेपर मध्ये. सो एनी 2 फंक्शन्स और सिग्नल्स आर सेड टू बी ऑर्थोगोनल टू ईच अदर ओव्हर द इंटरवल. आता सपोज एक इंटरवल दिलाय त्यांनी ए टू बी, तर ह्या ए टू बी मध्ये 2 सिग्नल्स F1 आणि F2 ऑर्थोगोनल केव्हा असतील, ज्यावेळेस बघा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी F1 of t, F2 of t म्हणजे फर्स्ट सिग्नल इंटू सेकंड सिग्नल विथ रिस्पेक्ट टू dt, याचा जर आन्सर तुम्हाला 0 आलं तर आपण म्हणणार सिग्नल F1 of t आणि F2 of t आर ऑर्थोगोनल. ओके, सो दिस इज द बेसिकली डेफिनेशन ऑफ सिग्नल्स और कंटिन्युअस टाइम सिग्नल की ते ऑर्थोगोनल कधी असतील. तर 2 फंक्शन्स और सिग्नल्स आर सेड टू बी ऑर्थोगोनल टू ईच अदर ओव्हर द इंटरवल t is in between a to b when it satisfies this condition. And what is that condition? Integration a to b f1 of t into f2 of t dt is equals to 0. याचा जर आन्सर तुम्हाला 0 आलं तर तुम्ही you can give the answer that signals f1 of t and f2 of t are orthogonal over the duration a to b. So their cross correlation results in 0. आता याच्यावरती ते सोपं एक्झाम्पल्स तुम्हाला विचारू शकतात. आता एक तर साइन अँड कोसाइन असे 2 फंक्शन असतील, कॉस साइन किंवा एक कॉस आणि एक साइन. तर याच्यासाठी एक ट्रिक आहे. जर असे जर 2 सिग्नल्स असतील, एक सिग्नल कोसाइन असेल, एक साइन असेल, किंवा दोघेही कोसाइन असतील, दोघेही साइन असतील, किंवा एक साइन एक कोसाइन, तर त्यासाठी तुम्ही ही जी हिंट आहे ना ही लक्षात ठेवायची. आता बघा इथे काय, आता ओमेगा 0 जो आहे सगळ्यांना माहिती आहे की ओमेगा 0 ची व्हॅल्यू काय असते, 2π/t. हे कसं आलं, बिकॉज ओमेगा इज 2πf आणि f काय असतो 1/t. म्हणून आपण फॉर्म्युला काय लिहितो ओमेगा 0 चा 2π/t. आता बघा इंटिग्रेशन cos of m omega 0t dt is 0. याची व्हॅल्यू 0 असते फॉर m नॉट इक्वल्स टू 0. ओके, आणि साइन ऑफ m ओमेगा 0t dt इज इक्वल्स टू 0 फॉर m नॉट इक्वल्स टू 0. हे लक्षात ठेवायचं. आता बघा यांचे प्रोडक्ट्स असतील,
एक सिग्नल कॉस आहे, दुसरा पण कॉस आहे. पण हे जे कॉन्स्टंट आहे इथले यांची व्हॅल्यू वेगळी बघा. जर हा एम आणि एन जर हे वेगवेगळे असतील म्हणजे एम इज नॉट इक्वल टू एन, तर ह्या इंटिग्रेशनचा आन्सर काय येईल? 0. ओके. आणि जर एम आणि एन यांची व्हॅल्यू जर सेम असली, यांची जर व्हॅल्यू सेम असली आणि तुम्ही इंटिग्रेट करताय -t/2 टू +t/2 ला, त्याचा आन्सर काय येईल? t/2. म्हणजे थोडक्यात काय, जर एम अँड एन याची जर व्हॅल्यू डिफरंट असेल, तुम्हाला याचा आन्सर काय मिळेल? 0. आणि तुम्ही काय म्हणणार की हे दोन दिस टू सिग्नल्स आर ऑर्थोगोनल. जर नसतील तर त्याचा आन्सर काय येईल? 2 signals आर नॉट अन ऑर्थोगोनल सिग्नल्स. आता तसंच बघा, एक सिग्नल साइन आहे, दुसरा पण साइन आहे. बोथ आर साइन. मग ह्या केसला बघा, जर एम अँड एन इफ दे आर नॉट इक्वल, तेव्हा पण याचा आन्सर काय येईल? 0. आणि ज्यावेळेस एम आणि एन ची व्हॅल्यू ही सेम असेल, तुमचा आन्सर 0 येणार नाही. तुम्ही काय म्हणणार? दिस टू सिग्नल्स आर नॉट अन ऑर्थोगोनल. ओके. तर हे झाले शॉर्टकट कशासाठी? तर दोघंही कोसाइन असेल, दोघंही साइन असेल, तिथं लक्षात ठेवायचं. जर एम आणि एन हे इक्वल नसतील तर तुमचं इंटिग्रेशनचा आन्सर येतं 0 आणि तुम्ही म्हणणार की दोन सिग्नल्स हे काय ऑर्थोगोनल आहे. जर एम अँड एन हे इक्वल असतील तर आन्सर 0 येणार नाही and you will say that two signals are not an orthogonal signal. आता जर तुमची एक केस साइन आहे आणि एक केस कोसाइन आहे, म्हणजे एक सिग्नल साइन आहे आणि एक सिग्नल कोसाइन आहे, तर याचं जे इंटिग्रेशन आहे ओव्हर वन ड्युरेशन और वन सायकल, याचा आन्सर नेहमी काय येईल? 0. मग ती एम आणि एन ची व्हॅल्यूज काही असू द्या, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एम अँड एन. तर हे जे शॉर्टकट्स आहे हे जर लक्षात ठेवले तर ऑर्थोगोनॅलिटी तुम्ही आरामात एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. आता इथे बघा, आता सपोज असं एक एक्झाम्पल असेल ना, एक सिग्नल एक्स ऑफ टी आहे, त्याची व्हॅल्यू आहे 1. सेकंड सिग्नल आहे y ऑफ टी. लेट दॅट सिग्नल y ऑफ टी बी √3, सपोज √3 into 1 - 2t. हे एक्झाम्पल तुमच्या बुक मध्ये आहे. आणि क्वेश्चन आहे फाइंड whether these two signals are orthogonal. Find these two signals are orthogonal over the period or over the interval 0,1. Over the interval 0,1. क्वेश्चन काय बघा, x ऑफ टी सिग्नल दिलेला आहे, त्याची व्हॅल्यू आहे 1. y ऑफ टी सिग्नल दिलेला आहे, त्याची व्हॅल्यू काय? √3 into 1 - 2t. आणि तुम्हाला एक इंटरवल दिलेला आहे 0 to 1. And you have to find whether these two signals are orthogonal over the interval 0,1. तर आपला ऑर्थोगोनॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे? आता इथे बघा, लिमिट्स काय येतील? 0 to 1, a to b. इथं काय? 0 to 1. त्यात पहिला सिग्नल काय आपला? x ऑफ टी, त्याची व्हॅल्यू काय? 1 आहे. सेकंड सिग्नल काय तुमचा? y ऑफ टी, त्याची व्हॅल्यू काय आहे? √3 into 1 - 2t. √3 into 1 - 2t. आणि याला इंटिग्रेट करायचं ओव्हर dt. इज इट क्लिअर? आता बघा, याला कसं सॉल्व्ह करणार? तर मी याला स्प्लिट करतो बघा, 0 to 1. पहिलं इंटिग्रेशन काय येईल? √3 dt मायनस सेकंड इंटिग्रेशन काय येईल? 0 to 1 हा √3 हा इंटू 2 into t dt. ओके. आता √3 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ dt काय येईल? t. 0 to 1. इथे -2 √3 कॉन्स्टंट आहे, तो बाहेर घेतला. परत इंटिग्रेशन ऑफ t dt काय येईल? t²/2 लिमिट्स 0 to 1. आता इथे बघा, हा √3 इथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकलं तर काय येईल? 1 - 0. इथे हा 2 कॅन्सल झाला, -√3. इथे पण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकलं तर काय येईल? 1 - 0. तर √3 - √3 आलं बघा, √3 - √3 याचा आन्सर काय आलं? 0. तर बघा, या इंटरवल साठी हे दोन सिग्नल जर मी इंटिग्रेट केले, आय एम गेटिंग आन्सर ॲज 0. मग तुम्ही काय म्हणणार? देअरफॉर सिग्नल x ऑफ टी अँड y ऑफ टी आर ऑर्थोगोनल सिग्नल ओव्हर इंटरवल 0,1. तर अशा प्रकारे तुम्हाला दोन सिग्नल्स देतील, एक इंटरवल देतील आणि ते विचारतील की वेदर दिस टू सिग्नल्स आर ऑर्थोगोनल ऑर नॉट. मग ते लिमिट्स काय घ्यायचे? दिलेले इंटरवल ऍज अ लिमिट्स घ्यायचे, दोन सिग्नलच्या व्हॅल्यूज टाकायच्या, इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं. आन्सर 0 आला तर म्हणायचं ऑर्थोगोनल, नाही आलं तर सिग्नल्स आर नॉट अन ऑर्थोगोनल. आता हा एक क्वेश्चन आहे ना, हा लास्ट पेपर मध्ये विचारलेला होता बघा. आता इथं काय दिलेलं आहे? चेक वेदर टू सिग्नल्स, एक आहे sin ω t, दुसरा आहे sin 2 ω t. वेदर दिस टू सिग्नल्स आर
ऑर्थोगोनल टू इच अदर. आता हे बघा साइन वाली केस आहे. ओके, मग आता आपला फॉर्म्युला काय, आता इथं त्यांनी पिरियड दिला नाहीये तर आपण काय करायचं, पिरियड अजून करून घ्यायचा 0 to t. ओके, म्हणजे एक सायकलचा पिरियड आपण 0 to t अजून करून घ्यायचा. मग आपला फॉर्म्युला काय बघा, इंटिग्रेशन 0 to t. पहिला सिग्नलची व्हॅल्यू काय आहे, साइन ओमेगा टी. दुसऱ्या सिग्नलची व्हॅल्यू काय, साइन 2 ओमेगा टी dt. मग इथं आपली केस आपण काय स्टडी केली बघा, इथं m ची व्हॅल्यू n आहे, इथं n ची व्हॅल्यू काय 2 आहे. m is 1, n is 2, म्हणजे काय, ही केस काय झाली, m is not equals to n. m is not equals to n. आणि ज्यावेळेस m हा not equals to n असेल आणि दोघं सिग्नल साइन आहे तर ऑब्विसली तुम्हाला आन्सर काय मिळेल, 0. आन्सर काय मिळेल, 0. and thus I will say that these two signals are orthogonal. कळतंय का? आता केस 2 कोसाइन पण असू शकते किंवा एक साइन आणि एक कोसाइन. एक साइन आणि एक कोसाइन असेल तर ऑब्विसली त्याचा आन्सर काय येतं, 0 फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ m and n. So this question was asked for 4 marks and it was very easy. कळलं तर हा एक टाइप याच्यावरती एक क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो ऑर्थोगोनॅलिटी वरती. इज इट क्लिअर? आता नंतर एक शॉर्ट नोट और त्यांनी एक छोटा 2 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला होता, व्हॉट इज बेसिस फंक्शन. ओके, आता काय होतंय की आता जर तुम्ही एक्सपोनेन्शियलचा फॉर्म्युला बघितला, आता पुढे आपण बघू फॉर्म्युला, तिथे e रेस टू मायनस असा एक एक्सपोनेन्शियल टर्म आहे. ओके, तर तो एक एक्सपोनेन्शियल टर्म म्हणजे काय, तो एक ॲज अ बेसिस फंक्शन म्हणून सर्व करतो कुठल्या त्या पर्टिक्युलर फॉर्म्युलामध्ये, म्हणजे तो फिक्स असतो फॉर एनी कंडिशन. आता बघा बेसिस फंक्शन काय, इन मॅथमॅटिक्स अ बेसिस फंक्शन इज अन एलिमेंट ऑफ अ पर्टिक्युलर बेसिस फॉर अ फंक्शन स्पेस. Every function in the function space can be represented as a linear combination of basis function. आता आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये काय करतो की कुठल्याही वेव्ह फॉर्मला साइन अँड कोसाइनच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो. म्हणजे आपण एक बेसिस फंक्शन यूज करून तो सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करतो इन टर्म्स ऑफ साइन अँड कोसाइन. Okay, so just as every vector in the vector space and it can be represented as a linear combination of basis vector. Okay, so let's assume we have an interval 0 to pi. एक assume करा की आपला जो एक इंटरवल आहे त्याची व्हॅल्यू काय 0 to 2 pi on which our signal input function is defined. So according to the Fourier, we can now write our input function f of t as the sum of constant and sum of cosine and sine functions of varying frequency, also known as basis function, as follows. तर बघा असा फॉर्म्युला येतो. आता इथं हा फॉर्म्युला दिसत नाही पण मी इथे लिहितो बघा. फॉर्म्युला काय येतो आपल्याला, x of t equals to a0 plus summation n equals to 1 to infinity. पहिला टर्म काय आहे, an cos of n omega 0 t plus परत मी समेशन टाकतोय वेगळं, n equals to 1 to infinity bn sin of n omega 0 t. आपण काय करू शकतो, युजिंग बेसिस, याला काय म्हणतो बेसिस फंक्शन, आणि आपण काय करू शकतो कुठल्याही सिग्नल इन टर्म्स ऑफ कोसाइन अँड साइनच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. जर एक्सप्लेन बेसिस फंक्शन जर क्वेश्चन आला तर यू कॅन राईट डाऊन दिस आन्सर. इज इट क्लिअर? ओके, नाउ नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आहे ना विल स्टार्ट विथ द ट्रिग्नोमेट्रिक फोरियर सिरीज. बघा आजच्या लेक्चर मध्ये किंवा या टॉपिक मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले होते, what are the directly conditions for existence of Fourier series, नंतर orthogonality, when you will say signals are orthogonal and how to find that two signals are orthogonal, नंतर explain basis function. Is it clear? So in next topic we are going to start with trigonometric Fourier series.